मित्रांनो, मुंबईत रोज प्रवास करताना कॅब बुक करायची झालं की डोक्याला प्रचंड ताप असतो। आता पाऊस असो किंवा गर्दीची वेळ किंवा साधी सुट्टी जरी असली ना तरी सुद्धा प्रायव्हेट कंपन्या प्रवाशांकडून अगदी मनमानी भाडं वसूल करत असतात। पण तुम्हाला माहिती आहे का की या कंपन्या फक्त प्रवाशांनाच नाही तर अहोरात्र राबणाऱ्या या टॅक्सी चालक आणि मालकांना सुद्धा अक्षरशः लुटत असतात, असा वारंवार आरोप केला जातो। चालकांच्या कष्टाच्या पैशामधून या प्रायव्हेट कंपनी साधारण 25 ते 30% जास्तचं कमिशन स्वतःच्या खिशात घालत असतात। पण आता या कमिशनगिरीला चाप बसणार आहे आणि ही मनमानी कायमची मोडीत काढण्यासाठी महायुती सरकारने एक मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे। मुंबईच्या रस्त्यांवरती आता 2 नवीन सरकारी पाठबळ असलेले ॲप्स धुमाकूळ घालायला तयार होत आहेत। देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी। भारत टॅक्सीच्या धर्तीवरच आता मुंबईमध्ये एमएमआर रिजनमध्ये सहकार टॅक्सी, देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी अशी या ठिकाणी प्रवाशांच्या सेवेसाठी येणार आहे। पण हे सरकारी ॲप्स चालणार कसं किंवा ओला उबरपेक्षा खरंच स्वस्त असेल का, हा संपूर्ण विषय आपण समजून घेऊया। नमस्कार, मी अमित कत्रे, न्यूज18 मराठीच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मंडळी, काय नेमकी ही नवीन योजना आहे आपण जाणून घेऊया। भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी अधिकृतपणे घोषणा केली की दिल्ली आणि कोलकातासारख्या मोठ्या शहरांमध्ये राज्य सरकारांकडून जशी स्वतःची अधिकृत भारत टॅक्सी ॲप सेवा चालवली जाते, अगदी त्याच धर्तीवरती, त्याच पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात सुद्धा ही सेवा सुरू होतीये। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील बैठकीला, या योजनेला ग्रीन सिग्नल दिला आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीने या संदर्भातील संपूर्ण पॉलिसी आणि नियमावली तयार केली। म्हणजेच कागदी घोडे नाचवणं संपलं आणि आता थेट अगदी अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आता आपण मूळ मुद्द्यावरती येऊया की प्रवाशांना आणि चालकांना याचा नेमका फायदा कसा होणार आहे। आता नो कमिशनगिरी, थेट नफा। कसं तर ओला उबर सारख्या कंपनी ड्रायव्हर्सकडून जे मोठं कमिशन कापून घेतात ते या नवीन सहकार मॉडेलमध्ये पूर्णपणे बंद होणार आहे। प्रवाशांनी दिलेला हा जो नफा आहे तो थेट चालक आणि मालकांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जेव्हा कंपन्यांमधलं कमिशन हे जे खाणार नाही तेव्हा साहजिकच प्रवाशांना जे सर्च प्राइसिंग आहे त्याचा फटका बसणार नाहीये। आता तुम्हाला अत्यंत पारदर्शक आणि स्वस्त दरामध्ये राईड मिळणार आहे। हे संपूर्ण ॲप सरकारच्या नियमावलीनुसार चालणार आहे, त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीमध्ये मुंबईकरांना 100% खात्री असणार आहे। आता तुम्हाला प्रश्न असा पडला असेल की फक्त घोषणेपुरतं मर्यादित आहे का? तर अजिबात नाही, कारण प्रवीण दरेकरांनी स्पष्ट केलंय की पहिल्याच टप्प्यामध्ये जवळपास साधारण 2 ते 5 हजार वाहनं MMRDA आणि मुंबई परिसरामध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली जात आहेत। टॅक्सीसाठी म्हणजे यासाठी तर टॅक्सी चालकांची नोंदणी सुद्धा अत्यंत वेगाने होते आणि मोठ्या प्रमाणात ती सुरू झालेली आहे। हा प्रयोग हवेत केलेला नाहीये, तर याला एक यशस्वी पार्श्वभूमी सुद्धा आहे। म्हणजे दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली भारत टॅक्सी सेवेचा अगदी यशस्वी त्याचं लॉन्चिंग करण्यात आलेलं होतं। तिथल्या खाजगी कंपन्यांना, मक्तेदारीला त्या सेवेने मोठा धक्का दिलेला होता आणि तिथल्या स्थानिक चालकांना याचं आर्थिक स्थैर्य मिळवून दिलेलं होतं। आता तोच जो पॅटर्न आहे त्याच ताकदीने आपल्या मुंबईमध्ये आणि MMRDAच्या ठाणे आहे, नवी मुंबई आहे, कल्याण डोंबिवली या बेल्टमध्ये उतरवला जातोय। चालक सुखी तर प्रवासी सुखी या साध्या सहकार तत्वावरती देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी चालणार आहेत। तर मुंबईकरांनो, खाजगी कंपन्यांच्या मनमानी भाड्याला चाप लावण्यासाठी लावलेली ही देवाभाऊ टॅक्सी आणि छावा टॅक्सी सेवा ओला उबरला टक्कर देऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? किंवा या सरकारी ॲपमुळे आपला प्रवास खरोखर सोपा आणि स्वस्त होईल का? तुमचं मत जे आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच वेगवान अपडेटसाठी पाहत राहा न्यूज18 मराठी।